गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. सायकलवरून कार्यालयात पोहोचल्या महापौर. आधी केले मग सांगितले. शहरभरात उपक्रमाची चर्चा. नो व्हेकल डेने मनपा परिसर घेतोय मोकळा श्वास. मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग. जळगाव प्रतिनिधी. वाढते प्रदूषण, इंधन दरवाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरपालिकेने एक प्रेरणादायी आणि राष्ट्रहिताचा उपक्रम हाती घेतला आहे. दर बुधवारी नो व्हेकल डे पाळण्याचे आवाहन करणाऱ्या महापौर दीपमाला काळे यांनी आधी केले मग सांगितले या म्हणीनुसार स्वतःपासूनच या मोहिमेची सुरुवात करत बुधवारी मे 20 रोजी सायकलवरून महापालिका कार्यालय गाठत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. महापौरांच्या या कृतिशील निर्णयाचे शहरभरातून कौतुक होत असून बोले तैसा चाले याचा प्रत्यय जळगावकरांना आला. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत महापौरांनी केवळ आवाहन न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आदर्श उभा केला. मनपा परिसरात गाड्याऐवजी पर्यावरणपूरक शिस्त. महापौरांच्या आवाहनाला मनपा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी आपल्या खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर टाळला. काहींनी टू व्हीलर शेअरिंग चा पर्याय स्वीकारला तर अनेक कर्मचारी पायदळ चालत कार्यालयात पोहोचले. परिणामी आज महापालिका परिसर वाहनांच्या गर्दीऐवजी शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवताना दिसला. पंतप्रधानांच्या आवाहनाला जळगावातून कृतिशील प्रतिसाद देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे वारंवार आवाहन केले आहे. त्याच संकल्पनेला जळगाव महानगरपालिकेने प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे. नो व्हेकल डे आणि टू व्हीलर शेअरिंग सारख्या उपक्रमांमुळे शहरात पर्यावरण जागृतीची नवी चळवळ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की पर्यावरणपूरक जीवनशैली ही काळाची गरज आहे. जळगावकरांनी आठवड्यातून किमान एक दिवस इंधनाचा वापर कमीत कमी करून या मोहिमेत सहभागी व्हावे.